बसा बसा कृपया बसा बसून घ्या. बसा कृपया आपल्या विनंती आपण बसून घ्यावं. विषयांचे विद्यार्थी चेअरवर बसून घेतील. चेअरवर बसून घ्या. शांतपणे शांतपणे बसून घ्या. माननीय बबन कांबळे साहेब समारोपी भाषण करतील या ठिकाणी आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल, आभार प्रदर्शन होईल आणि त्यानंतर जेवणासाठी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. या ठिकाणी माननीय बबन कांबळे साहेब आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. कृपया बसून घ्या. बसा कृपया बसा. हा बसा. आणि मुंबईहून आलेले आदरणीय बबनजी कांबळे साहेब ते मी या ठिकाणी सांगतो आहे, कृपया आपण थोडं लक्ष देऊन ऐकावं. लेखणीच्या तलवारीने लेखांनी मुकनायक दलितांच्या या प्राणासाठी काढिले त्यांनी मुकनायक होते रूढींचे शत्रू नव संस्कृतीचे नायक परंपराला आग लावली तिला आम्हा आधार होते पत्रकार बाबा खंदे पत्रकार होता तो नव भारत पैसून नव्हता भारत होता तो नव तिथेच आम्ही वारस परंपरांना आग लावली तिला आम्हा आधार विचार घेऊन बाबासाहेबांच्या नेतृत्वात काम करतात. पुरुष एकदा आपलं तुम्ही किती वेळ बोलू शकता अशी मला खात्री आहे. शांत बसा, जास्त वेळ बोलता येणार नाही. बरोबर आहे. येतोय ना ज्यांच्यामुळे मला काय जय भी मॅडम. तारखेला सुरू होतो. त्यानंतर 2 तारखेला रामजी महाराजांचा सुदिन येतो. त्याच्यानंतर 7 तारखेला हे सुद्धा सण इथे साजरे करावे. त्या सगळ्या रमाई इथे बसलेले आहेत, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि दीपक सरांनी पुढाकार घ्यावा. रामजी बाबांचा पण सुदिन इथे साजरा झाला पाहिजे. त्या दिवशी आम्ही आता रमाईच्या आपल्या 7 तारखेला द्यायची आहे. बाहेर मुली काय असतील, मुलं असतील, त्यांनी पण आत यावं. आता बऱ्याच भक्तांनी इकडे सांगितलं आपल्या आता तारीख झालेली आहे 31 जानेवारी 1923. नाव का ठेवलं, तो कशा परिस्थितीत चालला, बाबासाहेबांचा हेतू काय होतं, ध्येय काय होतं, धोरण काय होतं. बाबासाहेबांना असं वाटतं आता आपण गोष्टी करतोय, बाबासाहेबांना असं वाटलं असं म्हणून मुक्त आहे. बाबासाहेबांची प्रत्येक
तुम्ही पहा आणि बारकाईने पहा. आता आपल्या इथे बाबासाहेबांचे फोटो लावलेत ना, ते सगळे फोटो जर तुम्ही पाहिले तर नुसते पाहत बसा, तुम्हाला आपोआप ऊर्जा प्राप्त होते की नाही बघा. ही अंधश्रद्धा नाही, ही रूढी परंपरा पण नाही, पण बाबासाहेबांचा चेहरा पाहिल्यानंतरच आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि माझ्या हत्तीचं बळ आपल्या अंगात. पूर्वी मला दिसते हत्तीसारख्या, म्हणजे हत्तीचं बळ असते. मी मगाशी होता त्या आपण पत्रकारांचा ज्या सत्कार केला, आपण सन्मान केला. अहो पत्रकार हा वाघ आहे ना, मुलगी पत्रकार असेल तर ती वाघीण आहे ना, वाघासारखे झालं पाहिजे. मला इथे 80% आमचे पत्रकार बकऱ्यासारखे आले. हसू नका, मी वास्तव बोलतोय, टीका करत नाही. आता इथे पण आमचे पत्रकार वगैरे 50% वाघ असल्यासारखे दिसले, पण 50% काय दिसले. माझं स्वतःच मत आहे की पत्रकाराने वाघासारखं दिसलं आणि वागलं पाहिजे. तो मी आता इथे बघितले साहेब, हार जे होते ना ते मुंबईला एवढे मोठे हार नाही आहेत पत्रकाराने. सीएमला सुद्धा पण एवढा मोठा हार देत नाही. मी माझ्यातर्फे व्याख्या केलेली आहे, जो समारंभात सगळ्यांना असे मोठे मोठे हार देतो तो जगात श्रीमंत असतो. काय वाजवा ना, पहा केवढे आणि दुसरी गोष्ट की हार ते तिथेच होते. एवढे मोठे हार सर्वांना असले, तेवढा हा मोठा सन्मान आहे. दीपक सरांचं काय आहे, काय पैसा असो नसो पण कार्यक्रम रिच करायचा, वाघासारखा करायचा. माझी आजच्या या मोगरायांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, आदेश आहे तर समजा, पण रुबाबातच राहिलं पाहिजे. तुमच्या दाड्या वाढलेल्या रुबाबात या ना तुम्ही. तो आमचा हा मसूर कसा आलाय, कुठे गेला तो? हा राजकुमार प्राध्यापक आहे. रुबाबात कडक आला पाहिजे. तुमच्या कपड्याची इस्त्री अशी पाहिजे की त्याने लिंबू कापला पाहिजे. एवढी कडक कपडे पाहिजे, एवढी कडक इस्त्री पाहिजे. आजपासून आतापासून तुम्ही ठरवा की मी पत्रकार आहे, मी त्याचा बाप आहे. सीएम असू द्या, पीएम असू द्या, कोणी असू द्या, तुम्ही मुंबईला आला त्या देशाचे प्राईम मिनिस्टर असतात, त्यांना सरळ पत्रकार मिस्टर मोदी मोदी साहेब नाही करत. आमचे पत्रकार बरेच मोदी साहेब लिहितात. आणि तो साहेब त्याच्या तिकडे टाक, त्याचा बाप मी आहे, मोदीच बोलायचा. अरे तुमच्या टाळ्या वाजवलं, काही पोरं टाळ्या वाजवत आहेत मिशनची, ते माझे पत्रकार कोण टाळ्या वाजवत नाही. तो साहेब आहे ना, नक्की आहे, पण तुम्ही त्याचे बाप आहे, हे तिथेच दाखवा, इथेच. आणि मी तर दाखवतो बाबा. तर तुझ्या घरावर माझा मोबाईल पाहिला असेल, सम्राट मागे पण संपर्काची बैठक घेतली होती 5 वर्षापूर्वी गिरगाव चौपाटीला. तेव्हा सगळं नसते गांधी मागताय काय, तो राहुल गांधी गांधी कशाला बोलता. आणि मी तर त्याला सरळ म्हटलं, मेरे से छोटे हो, मैं आपको राहुल नहीं बोल सकता हूँ लेकिन गांधी जी ने. म्हणजे अच्छा झाला सर बोलला आहे, तेवढ्यापर्यंत तरी मी खुश. बॉस आहे ना तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या हातात लेखणी आहे, ती लेखणी वाघाच्या चालीसारखीच चालली पाहिजे. मुलींनाही सांगतो ती वाघिणीसारखीच चालली पाहिजे, ती नागिणीसारखीच चालली पाहिजे. त्याला रुबाबात राहा सगळे. बाबासाहेबांनी आपल्याला हे शिकवलंय. आणि मी कुठेही असलो, कसंही असलो तरी रुबाबातच असतो. आता मी माझ्या रुबाबात आलो होतो तर दीपक सर म्हटले काय तुम्हाला मी हा मॉल दाखवतो सर. हा म्हटले तुमचा फालतू माल आहे, मी नांदेडला बघाय मॉल आलाय काय. हा नाही म्हटले चला, मला माहित होतं त्यांच्या. आणि ते म्हटलं मूग नायकाचा नायक येतोय, सुटायलाच पाहिजे. मी सरांना सांग, माझा पोट आगलेला आहे. नाही आणि हे वाघाला वाघ
करा, तुमच्या समोर ना वाघाचंच खाणं टाकतील किंवा तो वाघ आपलंच खाणं मिळवतो, ते गवत खात नाही. तुम्ही मला बकऱ्यासारखे दिसला बरेच लोक, माफ करा. तुम्हाला वाटेल बघून का नाही मुंबईवर आम्हाला काही काय समजतो स्वतःला, मी स्वतःला वाघ समजतो. तुम्ही वाघ असावं दिसावं वागावं म्हणून मी बोलतोय. तुम्हाला आवडत ना आवडो मी माझं बोलणार. म्हणून बाबासाहेबांनी फार सगळ्या कृती विचारपूर्वक केलेल्या आहेत. बाबासाहेबांचे प्रत्येक फोटो सुटाबुटातच आहेत. याचा अर्थ आपण नेहमी सुटाबुटात असावं असं नाही, पण रुबाबात तर असावं ना. आणि नेहमी सुटाबुटात असलं आता आमचे दीपक कदम सर कुठेही जाऊ द्या असाच पोशाख असतो. दिल्लीचे लोक तर बघत राहतात आपल्याकडे. तो आधी तर ते आलं होतं की काही माहिती मला त्याला पण आनंद बोलायचे चांगला बोलतो तो. त्याला मी म्हटलं चालतो असं काय वागतो अरे म्हणतो मी मुद्दाम असा वागतो. जिथे जाईल तिथे लोक माझ्याकडे बघतात. आता तो काही लिहितो मला वेड्यासारखं काहीतरी असं आपल्याला करायचं नाही. पण आपण रुबाबात राहायचं ठरवूनच टाका. तुम्ही घरात काय खाता मी नेहमी तुम्हाला बोलतो, मुलींना पण बोलतो. घरात तुम्ही काय खाताय काय कोण बघायला येत नाही, पण तुम्ही समाजात कसे वावरता, समाजात तुमची वाणी कशी आहे, लेखणी कशी आहे, दिसणं कसं आहे, वागणं कसं आहे हा समाज बघत असतो. आपल्या केंद्राचं थोड्यानेही नाव कमी होईल असं वागू नका. आणि चेहऱ्यावर तर रुबाबच दिसला पाहिजे. ज्यांच्या चेहऱ्यावर रुबाब तो अत्यंत सुंदर दिसतो. आणि जो सुंदर असूनही गरीब गायसारखा दिसतो ना तो कधीच सुंदर नसतो, कधीच सामर्थ्यवान नसतो. लक्षात ठेवा मुलांनो, तुम्ही काळे असतात, दात पुढे असू दे तिथे नसू द्या, नाक पाणीदार असू दे तिथे नक्का असू द्या, पण दिसलाच पाहिजे रुबाब ना की समोरचा माणूस हादरला पाहिजे. तुमचं प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. बाबासाहेब जिथे जात होते तिथे त्यांचं प्रेझेंटेशन. अरे विद्वान जगातले हे अर्थतज्ञ वगैरे आमच्या या विद्वतेच्या महाराजाला घाबरत होते ना. म्हणून तर शाहू महाराज घरी आले ना त्या परळचे. आता जे बाबासाहेबांचं परळचं घर ते जे राष्ट्रीय स्मारक करतायत त्या एकावर आणि बाबानंतरचे फुले बघायला जातो मी आजोबाने. राष्ट्रीय स्मारक झालं तर रामजी करतील, म्हणून आता ओरिजिनल बघायला जा. दुपारची वेळ होती आणि गेले शाहू महाराज, कारण त्यांना कोल्हापूर मध्ये बाबासाहेबांचा सत्कार करायचा होता. आणि स्वतः जसं आज या केंद्राने आणि दीपक सरांनी या सर्व लोकांना बोलवलं पत्रकारांना. मला आनंद झाला कदम सर की मला त्या मुंबईची आठवण झाली. बाबासाहेब टिळकांच्या केसरीमध्ये गेले होते जाहिरात द्यायला की आम्ही पेपर सुरू करतोय. नंतर शाहू महाराज आता हे दुसरं आराम होता मूकनायक गोष्ट बोलणारच. मूकनायकची जाहिरात दिली पैसे देऊन केसरीमध्ये टिळकांच्या, पण त्यांनी सांगितलं आमच्या केसरीमध्ये या मूकनायकला जागा नाही म्हणून आम्ही मूकनायकची जाहिरात छापत नाही. हे उलट काढलं बाबासाहेबांनी. नंतर जेव्हा टिळकांचं निधन झालं त्यावेळी बाबासाहेबांनी एक ओळ टाकली, बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाले. आपण मानक संपादक प्रकाशक असल्यावर आपण काय करू शकतो हे बाबासाहेबांनी तेव्हा दाखवलं. बाबासाहेबांचा अपमान तेव्हा झाला 1920 ला. म्हणजे इथे आमचे कुलकर्णी होते त्यांचा मला आनंद आणि अभिमान वाटला की दीपक सरांनी या सगळ्या लोकांना इथे बोलवलं आणि आज मूकनायकच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान केला. आमचा मुस्लिम बांधव होता, आमचे सगळ्या जाती धर्माचे लोक होते. आज अभिमान वाटतो आम्हाला की आमच्या बापाच्या वर्तमानपत्राची तुम्ही जाहिरात छापली नाही. ते तर आम्ही डोक्यात ठेवलेलंच आहे, पण तुमचा सन्मान मी करायचा आमच्या बाबाला सांगितलं म्हणून तुमचा सन्मान आहे. आम्ही मनात ठेवणारे लोक नाही. तुम्ही मोठे आहात, तुमचा मोठेपणा आम्ही तुम्हाला देतो, त्याची माहिती सांगतो, त्याचा सन्मानही करतो.
तुम्ही आमचा करार करू नका, पण मूक नायकाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मुख्याचे नायक म्हणून आम्ही तुमचा पुरस्कार देतोय, तुम्हाला सन्मान करतोय. बाबासाहेबांनी टिळकांची एक ओळ छापली, मोठा अपमान केला बाबासाहेबांनी. आपल्या हातात असेल त्यांचा अपमान करा, पण केव्हा हातात असेल तेव्हा. आणि बाबासाहेबांचा अभ्यास करताना तुम्हाला दृष्टीस येईल की इथे बाबासाहेबांचा माझा अपमान केलेला आहे त्यांनी. फार भयानक त्या बॅरिस्टरने भोगलेला आहे. संविधान लिहितो जो माणूस या देशाचा, तेवढी प्रचंड विद्वता असेल, त्या विद्वतेचा सन्मान या देशाने अजूनही केलेला नाही बाबासाहेबांच्या. पण तरीही बाबासाहेबांनी ते डोक्यात ठेवलं नाही. या देशाची संविधान लिहिलं आणि त्यांनी संविधान लिहिलं म्हणून आज आपण उड्या मारतोय. ते तुमच्या हातामध्ये खोट आहेत ना, ते त्यांनी सन्मान लिहिले म्हणून आहे. टिळकाने, गोखलेने, परांजपे, कुलकर्णीने जर लिहिले असते तर आजही आपल्या गळ्यात गुंगरून किंवा काहीतरी असतं, ते आता मी बोलत नाही. ते बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यामुळेच झालेलं आहे. आणि आज आपण जे सगळे इथे विद्वतेचे अभ्यासक झालेलो आहे, ते दीपक कदम सरांनी केंद्र काढल्यामुळेच झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांचा सत्कार करायला आणि बाबासाहेबांनी मूक नाही काढलं, ते नावाचं पण मी तुम्हाला गणित सांगतो. तेव्हा शाहू महाराजांना वाटलं की ह्या माणसाचा, ह्या नेत्याचा, दलितांच्या कोळ्याचा आपण सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, म्हणून शाहू महाराज स्वतः त्या पर्यंत गेले. बग्गीमधून 5-6 घोड्यांची बग्गी सगळे लोक बघत राहिले. दुपारची वेळ होती आणि त्या दुपारच्या वेळेत सुद्धा आज पण तुम्ही गेलात तर त्या खोलीचा 51-52 नंबर दुसऱ्या मजल्यावर अंधार आज पण आहे तिथे बरेच दिवस बाबासाहेबांनी काढले आणि रमाईने. बाबासाहेब 3-4च्या वेळेस आपल्या घरात पुस्तक वाचत बसले, लेखाने बनियन घातले आणि एवढ्या पोरं पळत नाही बाबासाहेब शाहू महाराज रिंपाड होते ना शाहू महाराज. आणि ते राजाच्या वेशातच आले, बघितून उतरले चालून गेले आणि घरात भीमराव आहेत का, भीमराव साहेब मी आलोय शाहू महाराज. बाबासाहेब त्या पोरांनी सांगितलं, तेवढी धावपळ झाली. बाबासाहेब रवायला म्हणतात, आता या महाराजांनी कशाला इथे यायचं, राजे आहेत ते, मला बरोबर असतं मी तिकडे गेलो असतो. आणि तेवढे एंट्री शाहू महाराजांची घरात. आणि भाऊ शाहू महाराज रमाईला बहीण मानायची. तेवढं घरेलू नातं होतं, त्याच्यावर पण लिखाण झालं पाहिजे, तुमचं संशोधन झालं पाहिजे आणि त्याच्यावर पुस्तकं तुम्ही लिहिली पाहिजे. आता आम्हाला तेवढा वेळ नाही, दीपक सरांनाही वेळ नाही. आम्ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत काम करतो, आम्ही रात्रभर विचार करतो आणि परत सकाळी उठतो, आम्हाला झोपच लागत नाही. आणि म्हणून काय डायबिटीज, बीपी, काय 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 सगळे असं चिकटले, पण त्याची आम्ही पर्वा करत नाही. ते काम आता तुमचं आहे मुलांनो, मुलींनो, ते तुम्ही केलं पाहिजे आणि आपल्या केंद्राचं नाव रोशन केलं पाहिजे. एक असे त्या दिवशी मी एका याला सर गेलो, पोलीस कमिशनर ऑफिस मुंबईला, तिथे एक आपल्या केंद्राचा मुलगा आहे, तो मस्तपैकी इन्स्पेक्टरचा ड्रेस आणि रुबाबदार. मला रुबाबदार माणसं फार आवडतात, पण ते आपल्याला कारण आपण भोगलेलं आहे मित्रांनो, आणि तुम्ही सगळ्यांनी भोगलेलं आहे. इथे बसलेले लोक, हे तरुण बरोबर आमची जोडलेले, ही समोरची आमची गँग जी आहे, या सगळ्यांनी भोगलेलं आहे ना, त्यांना अभिमान वाटला पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे. त्यांना आनंद वाटला पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे. त्यांची छाती भरून आली पाहिजे, असं आपण दिसलं पाहिजे. आणि 10-15 आपला पोरगा, आपली मुलगी अगदी रुबाबदार दिसली पाहिजे, उठून दिसली पाहिजे. बघा आई वडिलांना किती आनंद होतो. आपण जर एका मुलीचा सत्कार केला, कलेक्टर झाली तर आई वडिलांना एवढा आनंद होतो की आपल्याला कधी होईल, पण आई वडिलांना फार त्यांच्या. आता दीपक सरांचा आणि आपण आई वडिलांचा त्यांचा सन्मान केला, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले दोघांचे, आणि ते कधीही नसतात समोर. तर मी आलो की आणि ते आणले तर मी त्यांना समोर पण बसवतो, त्यांचा सन्मानही करतो आणि त्यांचे अश्रू जेव्हा बघतो तेव्हा मला समाधान वाटतं की मुलाच्या कर्तृत्वाचे आनंद अश्रू आहे. आनंद होतो म्हणजे
माझ्या मागे लागले होते दोघेही. तुम्ही सांगा म्हटलं ते आई बाबाचं ऐकत नाही ते माझं काय ऐकणार आहे. जाऊ द्या त्यांना वागायचं तसं वागू द्यायचे काही लहान आहे काय ठराविक पिरियड मध्ये आई वडिलांना मुलगा मुलगी जरा छोटी वाटते माझं ऐकत नाही तर तुला पण मी सांगत नाही असं ठरवा आणि आगे बढो. थांबतो मध्ये सांग काय सांगत तू माझ्या आठवणीत आहे तुमच्या आठवणीत नाही. त्या पोरींना मी सांगितलं मी थांबलो तर मला आठवत का. शाहू महाराज दरवाजा त्यांनी नॉक केला आणि आत घुसले डायरेक्ट दरवाजा उघडला. बाबासाहेब बदलून गेले. बाबासाहेब म्हणाले अहो शाहू महाराज तुम्ही कशाला आलात मला बोलवायचं. शाहू महाराज म्हणते का मी काय येऊ शकत नाही का मी माझ्या बहिणीकडे आलोय. नाही बहिणीकडे या पण मी काय येऊ नये. दोन महापुरुषांची असा झगडा लागला. बाबासाहेब म्हणजे का बरं तुम्ही का आलो मी काय येऊ नये. बाबासाहेब तुम्ही राजा तुम्ही माझ्या सामान्य माणसं म्हणते भीमराव आम्ही परंपरेचे राजे आहेत आणि तुम्ही विद्वत्तेचे महाराजा. शाहू महाराज तुम्ही आम्ही परंपरेचे राजे तुम्ही विद्वत्तेचे महाराजा. परंपरेचा राजा आज असतो उद्या नसतो. विद्वत्तेचा महाराजा आयुष्यभर असे आपण वागलं पाहिजे. मित्रांनो आपल्याला कोणीतरी त्यांच्या नरेंद्र मोदी असू दे तर अमित शहा असू दे त्याने म्हटलं पाहिजे अरे तुम्ही राजा. मला कधी बोलते तेच मी वाट बघतोय कसं देत होते. तर आमच्यासारखी माणसं हाऊस मध्ये घेत नाहीत ना. कदम सरांसारखी सारखी माणसं हाऊस मध्ये जायला पाहिजे स्वतः घेत आहे. आणि तुम्ही घालवायचे तुमच्या हातात लेखणी आहे तुम्ही घालू शकता असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं मला वाटलं पाहिजे. तर आपली ही चांगली माणसं हाऊस मध्ये जातील. नाही तर कविता करणारी माणसं गेली तर आपल्या समाजाचंच काव्य होत आहे ना. मी कोणाचं नाव नाही घेतलं. मित्रांनो असं वाटलं पाहिजे आणि केंद्रातून अशा मुलं तयार झाली पाहिजे की आम्ही तुमच्याकडे आलो पाहिजे. जातो आणि डायरी बघतो माझा पीए तुम्हाला कळवेल. आम्हाला काहीच असं कमीपणा वाटता कामा नाही. आम्हाला वाटलं पाहिजे आणि ती दिशा तो प्रकाश तो उजेड मला तुमच्या दिशेत आज नाही उद्या परवा कधीतरी हे असं घडणारच आहे. कारण या केंद्राने 250 अधिकारी घडवलेले आहेत आणि ते पुढे येतात त्या सांगायचं राहिले ना. त्या कमिशनर ऑफिस मध्ये आला उगावता बोरगावला गोरा गोपटा मस्त बॉडी हे दंडपिठा असे सगळं मामा सर जय भीम मी पण बोलले जय भीम. हे कर्तृत्व आहे त्या केंद्राचं. अशी माणसं आपल्याला अशा मुली आपण तयार करायच्या आहेत. तुम्ही कुठेही जा पण समाजासाठी काम करा समाजासाठी होता. तर म्हणजे आम्ही घेतलेल्या कष्टाचा आज आम्ही एवढ्या लांबून आलेलो आहे. आता आम्हाला धावपळ करायची आहे जायचं आहे वेळेचं बंधन आहे तरी सुद्धा आम्ही पोट तिरकीने इथे बोलतोय तुमच्यासमोर. तुम्ही आमची मुलं आहे तुम्ही आमच्या मुली आहात आणि तुम्ही मोठं व्हावं हे आमची तळमळ आहे ना. त्याच्यात काय अंतर स्वार्थ आहे आणि तुमचा तरी तुम्ही तुमचा विकास करा समाजाचा विकास आपोआप होईल. प्रत्येकाने जर असं ठरवलं तर या भूतलावर आंबेडकरांचा समाज नंबर 1 ला असेल. अजून प्रगती होऊ द्या. सरमगाशीच्या मोक्याच्या आणि मारेचा जागा पडतो तेवढे गोष्ट सांगतो आणि थांबतो. बघा किती वाजले 5 मिनिटं आहे. 5 मिनिटातच गोष्ट संपवतो. ती गोष्ट सांगितलेली आहे. पण आता नवीन मुलं आहेत त्या इकडे पत्रकार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली महाडला. लोक भरपूर आले होते. वातावरण तापलं होतं आणि थंडी कडाक्याची पडली होती. बाबासाहेब 24 तारखेला झाले. लोक 23 तारखेपासून तिथे पंचक्रोशीतले सगळे लोक मुंबईकडले लोक आम्ही असा जमता होता. बाबासाहेब म्हणजे आता इथे काय करायचं भजन वगैरे
काय होणार नाही, मी भाषणच करतो. म्हणून बाबासाहेबांनी तिथे भाषण केलं, तिथे एक गोष्ट सांगितली, ती तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो. आणि नावाची गोष्ट, नावं जरा ओळखतो मी. नाव बाबासाहेबांनी मूकनायक काढलं की ह्या समाजाचा मूकनायक आहे, हे फक्त माझं मूकनायक आहे, मुख्यांचा नायक आहे आणि मलाही यांचं नायक व्हायचं आहे, म्हणून मूकनायक. नंतर बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं, 16 एप्रिल 1924 ला मूकनायक बंद पडलं. त्याला जास्त आयुष्य मिळालं नाही मित्रांनो, त्यामुळे ते 24 ला बंद पडलं. नंतर आता तेवढं मला तो हिस्ट्री सांगायला वेळ नाही आहे, तो पण हिस्ट्री मी कधीतरी आल्यावर सांगेन. मूकनायकचा आपण मूकनायकवरच बोलूया आणि बहिष्कृत भारत वगैरे बाबासाहेबांची पत्रकारिता याच्यावर एकदा बोलूया, तुम्हाला वेळ असेल तर. तुमच्या मागे पण खूप अभ्यास आहे, तुम्हाला अभ्यास पण करावा लागतो, पण हेही समजलं पाहिजे. मी त्या थोडं पडत नाही. बाबासाहेबांनाच आपल्या एका माणसाने त्या मूकनायकमधून काढलं आणि स्वतःच मी मालक आहे असं कोर्ट कचेरी करून जाहीर केलं. तो इतिहास फार मोठा आहे, तो आमच्या साताऱ्याचाच माणूस होता. जाऊन द्या, आमचं दुर्दैव अशी माणसं साताऱ्यात जन्माला येतात. एनिवे, मूकनायक बंद पडल्यानंतर बाबासाहेबांनी विचार केला, असं लक्षात आलं बाबासाहेबांची की आपण वर्तमानपत्र काढलं पाहिजे. कारण पहिल्याच मूकनायक मध्येच पहिल्याच अंतर्गत बाबासाहेब म्हणते की समाजाची जर लोकजागृती करायची असेल, परिवर्तन करायचं असेल, बदलाव घडवायचा असेल तर वर्तमानपत्रासाठी अन्य गोडी नाही. एवढं त्यांनी वर्तमानपत्राला महत्व दिलं आणि आपल्या लोकांनी त्याचं चीज केलं. एका गावात 10 दिवस त्या वर्तमानपत्र पानावर बसून चौकीवर बसून लोक वाचत होते त्यावेळेस. एक गाणा 5 पैसे अशी किंमत होती त्याची. आणि दीपक कदम सर आणि तुमचे केंद्र यांचं आम्ही आभारी आहोत की तुम्ही मूकनायकच आमच्या हातात दिला. हे मोठं काम आपण केलेलं आहे, हे कोणीच केलं नाही. आपले लोक का कोणाच्या लक्षात आलं नाही, का कोणी हे केलं नाही काम. हे आपली ऊर्जा आहे ना, हे मूकनायक हे का कोणी दिलं नाही आपल्या हातात. ते माझ्याकडे आहे ना दुनिया, पण हे दिलं पाहिजे ना. त्यांना म्हटलं हे वाटत हे बीज तयार केले आणि सर्वांनी तयार केले. हे का कोणाच्या लक्षात येत नाही. नुसतं राजकारण, नुसती भाषणबाजी म्हणजे समाजाच्या विकास प्रगती का. हे माणसं घडतात आणि माणसं माणसाला जोडतात आणि तुमच्या भाषणाने माणसं माणसाला भेटतात. जाऊन द्या, आपल्याला भाषणबाजी करायची नाही, आपल्याला याच्यात लिखाणात कामात वेळ घालवायचा आहे. मग सांगितलं की आम्ही कामं करतो, मी पण काम करतो, ही इथे पण काम चाललेलं आहे आणि हे खरं बाबासाहेबांचं काम. मी जे करतोय ते खरं बाबासाहेबांचं काम आहे, तुम्ही जे करताय ते खरं बाबासाहेबांचं काम आहे. आम्ही बाबासाहेबांचं हे काम घेतलंय ना पत्रकारिता. कोणीतरी आपल्या सम्राटमध्येच दिलं होतं की मूकनायकने झोपलेला समाज जागा केला आणि सम्राटने झोपेचं सोंग घेतलेला समाज जागा केला. बाबासाहेबांची पत्रकारिता, सम्राट म्हणजे बाबासाहेबांची पत्रकारिता आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. जेव्हा आमच्या भ्रष्टाचार भिडे तेव्हा आम्ही बाबासाहेबांना बदनाम करतो, ते आमच्या लक्षात येईल. ते तसं होणारच नाही. आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत सम्राट चालणार आणि छाती ठोकून सांगतो, मान उंच करून सांगतो, तिथे नो मिलावट, काय मरत नाही आपण. असं मी चांगले कपडे घातले नाही म्हणतो. बाबा बोलतोय ना, भूक लागली मला, तुम्ही जेवण कशी देता ते पण वाटतंय का तुम्हाला मला भूक लागली. तर अजून मी रात्रभर बोलेन तरी असाच आवाज असेल, खाड के दिले चोवीस भीम है असं नाही. आपण मागाच्या आवडत आहोत, भीमाच्या आवडत आहे, टॉप मध्येच राहायचं, टॉपलाच जायचं. 2 मिनिटं राहिले बहिष्कृत भारत, बहिष्कृत भारत. आम्ही या भारतात आहोत तर बहिष्कृत आहोत, म्हणून बहिष्कृत भारत. त्याच्यानंतर जनता आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांना वाटलं की आता आम्ही प्रबुद्ध भारत झालो, आम्हाला हा भारत प्रबुद्ध करायचा आहे, म्हणून प्रबुद्ध भारत. आणि तो 26-27 वर्षे टिकला प्रबुद्ध भारत. 56 ला प्रबुद्ध भारत, पण 56 पर्यंत होता आणि आता पण आहे का प्रबुद्ध भारत. तर हे जेव्हा नावाची यादी बाबासाहेबांच्या माझ्यासमोर आली
तेव्हा मी ठरवलं की आपल्या वर्तमानपत्राचं नाव काय ठेवायचं. आणि यांच्यासाठी जे लोक होते ते म्हटले कांबळे साहेब नाव कॅची पाहिजे. म्हणून 50 लोकांना ठाण्यातल्या बोलवलं, रेस्ट हाऊसला मीटिंग घेतली आणि सर्वांना सांगितलं बाबा आपण वर्तमानपत्र काढतोय त्याचं नाव काय असावं हे सुचवा. आणि कधी काय 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 नाव 50 नावं होती काढून टाकली, मला पटलंच नाही. आणि रात्र दिवस जागा असून ते काम करत होतो, विचार घेत होता. आणि एक दिवस डोक्यात दत्तप्रकाश पडला आणि सम्राट नाव घेतलं. सम्राटाचे आपण काही आहोत, वारस आहोत, सम्राट. आणि लोकांनी पण कसं म्हटलं पाहिजे. आणि मी पण मग जोडलो तिथे की आज आम्ही प्रत्येक क्षेत्रात सम्राट झालो पाहिजे आहोत आणि आणखी झालं पाहिजे म्हणून सम्राट. आहे ना, सम्राट सारखं वाटतोय ना काय बकरी, तुम्ही बळी द्याल मला. सम्राटासारखं राहा मित्रांनो. मी माझ्या पत्रकारांनाही सांगतो सम्राट आपण आहोत, सम्राटासारखं राहा. तर मोक्याच्या आणि मारेच्या जागेवर येऊन सांगतो, आठवण करून देत नाही. तू पण एवढी ऐकण्यात तल्लीन झाली की मला गाईड करायचं विसरूनच चालली. तर बाबासाहेबांनी 25 डिसेंबरच्या त्याला मनुस्मृती जाणे मारला. त्याच्या अगोदर 24 डिसेंबरला केलेलं भाषण ते ऐका आणि ते थांबवा. तल्लीन होऊन लोक ऐकत होते आणि त्यांनी ग्रीक देशातील एक गोष्ट सांगितली की आपल्याकडे जसं हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, शूद्र वगैरे आहेत ना, तसं तिकडे कनिष्ठ समाज आणि वरिष्ठ समाज असा होता. तर वरिष्ठ समाज एकदम मस्त पैकी स्वच्छता, टापटीप, रस्ते, दिवा, बत्ती सगळं चालतं. आणि कनिष्ठ समाजात घाण आणि हे दुसऱ्याची घाण काढतायत. तेव्हा तरुण मुलांनी तुमच्यासारखे एकत्र करून विचार केला मुला मुलींनी आणि म्हटलं आपल्या वस्तीत अंधार का, आपल्या वस्तीत दिवाबत्ती का नाही, आपल्या वस्तीत रोड का नाही, आपल्या वस्तीत गटर का नाही, आपल्या वस्तीत स्वच्छता का नाही. त्यांनी असहकार पुकारला, नॉन कोऑपरेशन. मग ते वरिष्ठ लोक दुर्गंधी पसरायला की घाण तशीच राहिली. आणि मग ते काय झालं म्हटले त्यांच्या घरी कोणतरी वारला असेल वस्तीत म्हणून एक दिवस आले होते, पण दुसऱ्या दिवशी पण तसाच असहकार. मग ते गेले वस्तीत म्हटले बाबा दुसऱ्या दिवशी पण तुम्ही आला नाही, पहिल्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी नाही, आता म्हणून आम्ही तिसऱ्या दिवशी आलो. तर ते म्हटले आपले लोक म्हटले कनिष्ठ समाजाचे की तुम्ही तुमच्याकडे सगळ्या सुधारणा करणार आणि आमच्या वस्तीत काहीच नाही. अरे म्हटलं तेवढंच ना, मग त्याच्यासाठी प्रतिनिधी असावा लागतो तुमचा. आता इलेक्शन येईल तेव्हा प्रतिनिधी पाठवा, निवडून द्या, तो तुमच्या वस्तीची कामं करेल. सभागृहात पाठवा त्याला. मग इलेक्शन येईपर्यंत ते थांबले. इलेक्शन आल्यानंतर त्यांनी 2 आपले प्रतिनिधी निवडून दिले. ते हाऊसमध्ये जायला लागले. पण तिथे काय होतं, वस्तीचा ठराव आणला तर तो देवीकडे नाही, देवीकडे कौल घ्यायचा. तिथे कौल घेण्याची परंपरा अशी होती की कॉइन होता, तो कॉइन ठेवला आणि उभा राहिला तर देवीने कौल दिला आणि पडला तर देवीने कौल दिला नाही, असं होतं. मग जेव्हा जेव्हा कनिष्ठ समाजाचे विधेयक आपले हे बिले यायची तेव्हा तेव्हा तो तिथला जो कौल ठेवणारा कॉइन ठेवणारा जो होता ना, तो कॉइन ठेवायचा तर पडायचा. आपल्या मुलांच्या लक्षात आलं की आपले जेव्हा ठराव येते तेव्हा कॉइन पडतो कसा, देवी आपल्याला मंजूरच नाही करत, काय भांडवल आहे. त्यांनी बघितलं मुलांनी, तर तो कॉइन ठेवणारा जो पुजारी होता देवी जवळचा, तो कॉइन ठेवताना जर कनिष्ठ समाजाचे जर ठराव आले तर तिरकस ठेवायचा, पडायचा. तिरकस ठेवला की पडणार ना, मोठा कॉइन होता तो पडणार, तिरकस ठेवायचा. जर सरळ ठेवला बघायचे ते वरिष्ठ समाजाचे आले तर व्यवस्थित ठेवायचा. वरिष्ठ समाजाच्या ठरावाला देवीने कौल दिला. बाबासाहेबांनी ही गोष्ट सांगितली, म्हटले की जो कॉइन ठेवणारा माणूस आहे ना, त्या जागेवर माझा माणूस पाहिजे, त्या जागेवर आपला माणूस बसला पाहिजे. तेव्हा ती देवी वगैरे कौल देत नाही. शोलेमध्ये अमिताभ बच्चनने त्या धर्मेंद्राला पूर्ण बनवलंच ना, बघितलंच ना शोले. शोलेमध्ये जसं अमिताभने फसवला धर्मेंद्रला, दोन्हीकडे ते होतं आपलं हेड होतं सॉरी. पण इथे तर हा लवंडच होता ना कॉइन. बाबासाहेब म्हटले तो कॉइन ठेवणारा माणूस माझा पाहिजे, माझ्या माणसाने ती जागा पटकवली पाहिजे, ती मोक्याची जागा, ती मारेची जागा.
मोक्याच्या आणि मारेच्या जागा अशा पटकवा की तुमच्याकडे बघताना आमची मान उंच झाली पाहिजे मित्रांनो, मुलींनो, मुलांनो. आता मी मोक्याच्या जागेवर आहे ना, सम्राट आपल्या हातात आहे. सम्राटचा संपादक आपला, मालक आपला, मुद्रकार आपला, प्रकाशक आपला आणि वाचक पण आपला. आता मी काय करेन, उद्या केलं की हे 200-300 लोक आहेत, सांगेल की 3 लाख लोक होते. एकदम कलम सर म्हणते 200 पत्रकार आहेत आणि बाहेर 3.5 लाख लोक आहेत. आपण काही करू शकतो ना. मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा ह्या आहेत. माझी ही मुलगी जर उद्या एखाद्या या नांदेड जिल्ह्याची कलेक्टर झाली तर आपल्या लोकांना जागा देईल. ती का देईल तर ती या केंद्रात शिकलेली आहे. लक्षात घ्या, दुसरे केंद्र जर शिकले असेल ना तर ती जाम लपवेल. म्हणून आपल्याला आपली पोरच काढवायची. मला वाईट वाटत नाही, आपलेच वाचक असू द्या समाजचे, आपलेच असू द्या, कोच फिकीर नाही करणे का. आपल्यासाठीच पेपर आहे. याच्यातून 10 जरी पोर आले, 10 पोरी तयार झाल्या तर आमच्या सारखा साला श्रीमंत या जगात कोण नसेल. ती श्रीमंती तुम्ही आहात. आम्हाला श्रीमंत करा या अपेक्षेतून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.